तुम्ही बाया जर माणसाचा असा छळ कराल ना तर माणसं लग्नच करणार नाही, म्हटलं बायकाच करणार नाही. राहा तुम्ही तशाच कुवाऱ्या. मग बायका छळ करते काय माणसाचा? मग बायका नवरे नुसतं मायबापाच्या मनाचे राहते, बायकोच्या मनाचं इतकुसही नाही ऐकत. आणि बायका थोडी होत असते. बायका निस्तर मायच्या मनाचं राहते. अजिबात नाही. दोघाच्या भांडणात म्हटलं पोरीची माय तोंड खूप असते, म्हटलं तोंड कावड्यासारखं. सगळ्याच माया म्हणजे 12 महिने 12 योगा आम्हाला नुसतं भाज्या करत बसावं लागते, स्वयंपाक करत बसावं लागते. म्हणून बोलता तुम्ही, बोलून घ्या किती बोलायचं आहे तर बोलून घ्या. आता तुमचं राज आहे, पण जेव्हा बाईचं राज येईल ना तेव्हा नाही तुम्हाला भांडे घासायला लावून तर मग सांगा. मग कुठं जा आमलं चिमलं घाट्याला येऊन झोमलं. आम्ही माणसं लग्नच करणार नाही, मग आम्हाला कायले भांडे घासा लागते? लग्नच करणार नाही आम्ही माणसं. डबल लग्न होऊन राहिले का माणसाचे? मी कोण आहे? कुवारे पोरं लग्नच करणार नाही. तुम्ही बायका जर अशा लग्न करायची सोडा, तुम्हाला पोरीस नाही भेटन तर लग्न कुठून करा? मडे चालले तर तुम्ही बाया जर माणसाचा असा छळ कराल ना तर माणसं लग्नच करणार नाही, म्हटलं बायकाच करणार नाही. राहा तुम्ही तशाच कुवाऱ्या. मग बायका छळ करते काय माणसाचा? मग बायका छळ करतात काय? मग कोण छळ करते? तोडातोडी काऊन होत असते? आणि नवरे नुसतं मायबापाच्या मनाचे राहते, बायकोच्या मनाचं इतकुसही नाही ऐकत. आणि बायका थोडी होत असते. बायका निस्तर मायच्या मनाचं राहते. अजिबात नाही. दोघाच्या भांडणात म्हटलं पोरीची माय तोंड खूप असते, म्हटलं तोंड कावड्यासारखं. सगळ्याच माया तोंड नसते खूपच.